भारतातील सर्वात पवित्र नदी गंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले वाराणसी हे भारतातील आध्यात्मिक राजधानी आहे. याच्या हृदयात भगवान शिवाचे सर्वात लोकप्रिय मंदिर आहे म्हणजेच काशी विश्वनाथ. लाखो भाविक भगवान शिवचा आशीर्वाद घेण्यासाठी काशी विश्वनाथ मंदिरात येतात. हे सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिराच्या संबंधित तपशीलवार इतिहास आणि दंतकथा प्रदान करणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, स्किप करू नका. काशी विश्वनाथ मंदिराच्या उत्पत्तीची नेमकी तारीख उलगडणे अशक्यच आहे. तथापि स्कंद पुराणात या मंदिराचा उल्लेख आढळतो. स्कंद पुराणानुसार स्कंद पुराणातील काशीखंड विभागात काशी विश्वनाथ मंदिराचा उल्लेख आहे. असेही मानले जाते की भगवान शिव यांनी स्वतः येथे त्यांचे ज्योतिर्लिंग स्थापित केले होते. इतर कथांनुसार हे मंदिर राजा हरिश्चंद्र यांनी बांधले होते. काशी विश्वनाथ मंदिराच्या उत्पत्तीमागे एक मनोरंजक कथा देखील आहे. असे म्हटले जाते की भगवान शिव जेव्हा ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांनी एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यांच्या श्रेष्ठत्वाची परीक्षा घ्यायची होती. भगवान शिव यांनी स्वतःला एक अंतहीन प्रकाशस्तंभाला रूपांतरित केले, जे आज ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रह्मा आणि विष्णूंना खांबाचा शेवट शोधून त्यांची श्रेष्ठता सिद्ध करण्यास सांगितले. भगवान विष्णूला प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर कळले की स्तंभ अंतहीन आहे, पण भगवान ब्रह्मदेवाला भगवान विष्णूपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे भासवण्यासाठी खोटे बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काकोली नावाच्या एका फुलाला भगवान शिव यांना खोटे बोलण्यास भाग पाडले, जे त्यांनी पाहिले होते, आणि त्यांना स्तंभाचा शेवट सापडला. भगवान शिव यांना भगवान ब्रह्मदेवाचे खोटेपणा जाणवला आणि त्यांनी क्रोधाने भगवान ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची कुठेही पूजा केली जाणार नाही. दुसरीकडे भगवान विष्णूची सर्वत्र पूजा केली जाईल. परीक्षेनंतर भगवान शिव यांनी 12 वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशस्तंभ वेगळे केले, जे आज आपण ज्योतिर्लिंग मंदिर म्हणून ओळखले जातात. काशी विश्वनाथ हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे स्थापत्य इतिहास काशी विश्वनाथ मंदिराची स्थापत्य कला अद्वितीय आहे. मुख्य मंदिर चतुर्भुज स्वरूपात आहे. मंदिराचे शिवलिंग 60 किमी उंच आहे, जे चांदीच्या वेदीवर ठेवलेले आहे. मंदिरासाठी चांदी 1841 मध्ये नागपूरचे रघुजी भोसले तिसरे यांनी दान केली होती. हे मंदिर नागर शैलीतील स्थापत्यकलेमध्ये बांधले गेले आहे, ज्याच्या वरच्या बाजूला सुंदर शिखर एकत्र येतात. मंदिराचे शिखर सोनेरी आहेत, जे पाहून तुम्हाला श्वास रोखून जाईल. मंदिराचे सोनेरी शिखर 1835 मध्ये पंजाब केसरी महाराजा रणजित सिंह यांनी दान केले होते. 1860च्या सुमारास नेपाळच्या राणांनी 7 फूट उंचीची नंदीबैलाची दगडी मूर्ती भेट म्हणून दिली होती. मंदिराची सध्याची रचना 1780 मध्ये इंदूरच्या स्वर्गीय महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधली होती. भगवान शिवाचे अवतार भगवान शिव यांना विश्वेश्वर किंवा विश्वनाथ म्हणून ओळखले जाते, ज्याचा अर्थ विश्वाचा स्वामी असा होतो. त्यांनी काशीतील लोकांचे रक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःला प्रगट केले. तेव्हापासून असे म्हटले जाते की जो कोणी काशीला भेट देतो तो भगवान शिव यांचे रक्षण करतो आणि त्या व्यक्तीला कर्माच्या अनुशेषातून मोक्ष मिळतो. काशी विश्वनाथ मंदिर हे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तीचे ठिकाण आहे. अंतिम शब्द. काशी विश्वनाथ धाम हे भक्तांच्या शाश्वत श्रद्धेचे प्रतीक आहे. अनेक हल्ल्यानंतर ते अभिमानाने उभे आहे. काशी विश्वनाथचे पवित्र स्थळ एक मोक्षधाम आहे. जगभरातून भाविक आध्यात्मिक समाधान आणि ज्ञानप्राप्तीसाठी येथे येतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.